नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या चॅनल राजेश दाभाडे युअर डेली डोज ऑफ मराठी मॅजिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेले आहे, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट ही कायम आहे आणि याच ठिकाणी काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील सध्याची हवामान परिस्थिती काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे, कुठे पडणार आहे पाऊस, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील हवामान काय आहे आणि शेवटी काही महत्त्वाच्या सूचना ज्या तुम्हाला या उन्हाळ्यात सुरक्षित ठेवतील। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हवामान अपडेट्स, ट्रॅव्हल आणि महाराष्ट्रातील संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवात करूया महाराष्ट्रातील तापमानापासून। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे। विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात प्रचंड उकाळा जाणवत आहे। नाशिकमध्ये तापमान तब्बल 106 डिग्री म्हणजेच जवळपास 41 डिग्री सेल्सिअस पोहोचलेलं आहे। इतकं तापमान असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः तापलेले दिसत आहेत। विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या भागात देखील उष्णतेची लाट कायम आहे। येथील हवामान कसं आहे? आता बोलूया मुंबईबद्दल। मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामान सध्या खूपच दमट झालं आहे। कमाल तापमान 41 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान असलं तरी आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवत आहे। सकाळी आणि रात्री थोडासा गारवा असला तरी दुपारच्या वेळेत प्रचंड घाम आणि दमट वातावरण अनुभवायला मिळते। मुंबईकरांसाठी मोठी समस्या म्हणजे लोकल प्रवासातील गर्दी, उष्णतेमुळे होणारा थकवा आणि वाढती आर्द्रता। म्हणून भरपूर पाणी पिणं आणि शरीर हायड्रेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाची शक्यता। हो मित्रांनो, कडक उन्हाळ्याच्या दरम्यान आता काही भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागानुसार पुढील 3 ते 4 दिवसात मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा पडू शकतो। विशेषतः संध्याकाळच्या वेळेस ढगांची गर्दी वाढताना दिसून येते। हा पाऊस जरी कमी प्रमाणात असला तरी उष्णतेपासून थोडासा दिलासा देऊ शकतो। वादळी वाऱ्याचा इशारा। मित्रांनो, हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे। काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे पाहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी विशेषतः घ्यायची काळजी असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हवामान अपडेट्स तपासत राहा। आणि प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, जर तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळा। नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा। हलके आणि सुती कपडे वापरा। उन्हाळ्यात जास्त वेळ राहू नका। लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या। विशेषतः ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप करणाऱ्यांनी हवामान अंदाज पाहूनच प्रवास करावा। शेतकरी मित्रांसाठी देखील हे हवामान महत्त्वाचं आहे। काही भागात होणारा हलका पाऊस हा उन्हाळी पिकांसाठी थोडासा फायदेशीर ठरू शकतो, परंतु अचानक येणारे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांमुळे नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही। म्हणून शेती संबंधित काम करताना हवामान खात्यांच्या सूचना नक्की पाळा। हवामानात एवढे बदल का होत आहेत? अनेक जण विचारतात की मे महिन्यात इतकी उष्णता आणि अचानक पाऊस का पडतो? यामागे काही कारणं आहेत। वाढतं ग्लोबल वॉर्मिंग, बदलतं वातावरण, समुद्रातील तापमानातील बदल आणि वातावरणातील वाढती आर्द्रता यामुळे हवामान अधिक अनिश्चित होत चाललेलं आहे। आणि शेवटचा महत्त्वाचा संदेश असा की सध्या महाराष्ट्रात उष्णता प्रचंड वाढली असली तरी काही भागात पावसाची शक्यता देखील निर्माण झाली आहे। म्हणून हवामान विभागाचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहा आणि स्वतःची काळजी घ्या। जर तुम्हाला हवामान अपडेट उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्यातलं तापमान किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महाराष्ट्रातील अपडेट्स, ट्रॅव्हल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आहे राजेश दाभाडे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित रहा आणि थंड रहा। नमस्कार, जय महाराष्ट्र।
नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या चॅनल राजेश दाभाडे युअर डेली डोज ऑफ मराठी मॅजिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेले आहे, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट ही कायम आहे आणि याच ठिकाणी काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील सध्याची हवामान परिस्थिती काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे, कुठे पडणार आहे पाऊस, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील हवामान काय आहे आणि शेवटी काही महत्त्वाच्या सूचना ज्या तुम्हाला या उन्हाळ्यात सुरक्षित ठेवतील। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हवामान अपडेट्स, ट्रॅव्हल आणि महाराष्ट्रातील संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवात करूया महाराष्ट्रातील तापमानापासून। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे। विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात प्रचंड उकाळा जाणवत आहे। नाशिकमध्ये तापमान तब्बल 106 डिग्री म्हणजेच जवळपास 41 डिग्री सेल्सिअस पोहोचलेलं आहे। इतकं तापमान असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः तापलेले दिसत आहेत। विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या भागात देखील उष्णतेची लाट कायम आहे। येथील हवामान कसं आहे? आता बोलूया मुंबईबद्दल। मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामान सध्या खूपच दमट झालं आहे। कमाल तापमान 41 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान असलं तरी आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवत आहे। सकाळी आणि रात्री थोडासा गारवा असला तरी दुपारच्या वेळेत प्रचंड घाम आणि दमट वातावरण अनुभवायला मिळते। मुंबईकरांसाठी मोठी समस्या म्हणजे लोकल प्रवासातील गर्दी, उष्णतेमुळे होणारा थकवा आणि वाढती आर्द्रता। म्हणून भरपूर पाणी पिणं आणि शरीर हायड्रेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाची शक्यता। हो मित्रांनो, कडक उन्हाळ्याच्या दरम्यान आता काही भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागानुसार पुढील 3 ते 4 दिवसात मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा पडू शकतो। विशेषतः संध्याकाळच्या वेळेस ढगांची गर्दी वाढताना दिसून येते। हा पाऊस जरी कमी प्रमाणात असला तरी उष्णतेपासून थोडासा दिलासा देऊ शकतो। वादळी वाऱ्याचा इशारा। मित्रांनो, हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे। काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे पाहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी विशेषतः घ्यायची काळजी असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हवामान अपडेट्स तपासत राहा। आणि प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, जर तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळा। नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा। हलके आणि सुती कपडे वापरा। उन्हाळ्यात जास्त वेळ राहू नका। लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या। विशेषतः ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप करणाऱ्यांनी हवामान अंदाज पाहूनच प्रवास करावा। शेतकरी मित्रांसाठी देखील हे हवामान महत्त्वाचं आहे। काही भागात होणारा हलका पाऊस हा उन्हाळी पिकांसाठी थोडासा फायदेशीर ठरू शकतो, परंतु अचानक येणारे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांमुळे नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही। म्हणून शेती संबंधित काम करताना हवामान खात्यांच्या सूचना नक्की पाळा। हवामानात एवढे बदल का होत आहेत? अनेक जण विचारतात की मे महिन्यात इतकी उष्णता आणि अचानक पाऊस का पडतो? यामागे काही कारणं आहेत। वाढतं ग्लोबल वॉर्मिंग, बदलतं वातावरण, समुद्रातील तापमानातील बदल आणि वातावरणातील वाढती आर्द्रता यामुळे हवामान अधिक अनिश्चित होत चाललेलं आहे। आणि शेवटचा महत्त्वाचा संदेश असा की सध्या महाराष्ट्रात उष्णता प्रचंड वाढली असली तरी काही भागात पावसाची शक्यता देखील निर्माण झाली आहे। म्हणून हवामान विभागाचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहा आणि स्वतःची काळजी घ्या। जर तुम्हाला हवामान अपडेट उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्यातलं तापमान किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महाराष्ट्रातील अपडेट्स, ट्रॅव्हल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आहे राजेश दाभाडे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित रहा आणि थंड रहा। नमस्कार, जय महाराष्ट्र।